बालविवाहाला कायमस्वरूपी जो आहे तो चाप मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अर्जुननगर या ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक असा जो निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात जे आहे ते अर्जुननगर ग्रामपंचायतनं गावातील मुलाच्या किंवा मुलीचं लग्न असेल तर लग्नपत्रिकेवर जन्म तारीख टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या आपण पाहू शकतो की आपण करमाळा तालुक्यातील अर्जुननगर या ग्रामपंचायत या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच आजी माजी पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। सध्या आपण या निर्णयाबाबत जे या ठिकाणच्या महिला सरपंच आहेत त्यांनी देखील हा निर्णय घेतल्यानं याचं कौतुक होतं। आपल्याबरोबर महिला सरपंच आहे। ताई, काय सांगाल, काय निर्णय घेतला नेमका? आम्ही आमच्या ग्रामसभेत बालविवाह रोखण्यासाठी जन्मपत्रिकेवर नवरा नवरीची जन्मतारीख छापू असा निर्णय घेतला। या ठिकाणी अजून महिला बचत गटाचं देखील काम पाहिलं जातं। या निर्णयावर महिलांनाच अनेक संकटांना सामोरं जावं लागतं। ताई, काय सांगाल, हा निर्णय घेतलाय या निर्णयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? लग्नपत्रिकेवर जन्मतारीख टाकणं हा महत्त्वपूर्ण निर्णय आमच्या ग्रामपंचायतीने घेतला आहे। त्यामुळे महिलांसाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे। कारण यामुळे बालविवाह टाळता येतील। तसेच महिलांमध्ये जे पुढे भविष्यामध्ये जाऊन जे प्रॉब्लेम मासिक पाळीमध्ये अगर डिलिव्हरीमध्ये जे त्रास तयार होतो ना, तो त्रास त्यांना होणार नाही। आणि महिलांचे जे आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट काढताना ज्या तांत्रिक अडचणी येतात ना जन्मतारखेचा, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। ही मोठी अभिमानाची बाब आमच्या गावासाठी आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी ग्रामसेवक देखील आपल्या बरोबर आहेत। भाऊसाहेब, काय सांगाल, हा निर्णय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली ग्रामपंचायत घेणार आहे, नेमकं कशा पद्धतीनं हा अंमलात आणला जाणार आहे आणि नेमकं काय ठराव आणि कशा पद्धतीने केला गेला आहे? आमच्या पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आणि विविध अभियानं राबवण्यासाठी संपूर्ण गावकऱ्याच्या सहकार्यानं गावातील सर्व पदाधिकारी, गावातील सर्व बचत गट यांच्या माध्यमातून वाढतं बालविवाहाचं प्रमाण, तसं पाहायला गेलं आमच्या गावात आम्ही यापूर्वी बालविवाह होऊ देत नव्हतो, परंतु काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आणि आपण केलेलं इतरही लोकांनी अनुकरण करावं यासाठी गावातील जे काही लग्न होतील त्याच्यावर लग्नपत्रिकेवरच जन्मतारीख, नवरा नवरीची जन्मतारीख छापणं आम्ही बंधनकारक केलेलं आहे। आणि याची अंमलबजावणी आम्ही जनजागृती करून त्यासोबत सर्व लोकांना माहिती देऊन याची तीव्रपणे अंमलबजावणी करणार आहोत। वेळप्रसंगी आम्ही कायद्याचा बडगा सुद्धा उगारण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही, असा धाडसी निर्णय आपल्या अर्जुननगर ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे। ग्रामस्थांमधून कशा पद्धतीने हा विषय म्हटल्यानंतर प्रतिसाद वगैरे मिळाला? हा विषय तर खरं बघितलं तर ग्रामस्थांमधूनच आलता। यापूर्वी बचत गटाचं कार्य असेल किंवा गावातील जे काही अन्य उपक्रम असतील त्या उपक्रमात वेळोवेळी आम्ही सहभाग घेतो आणि गावातील तरुण पिढींनीच हा उपक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही त्याची ग्रामसभेच्या माध्यमातून अंमलबजावणी केली। तर गावातील म्हणजे एकदम नवचैतन्याचं वातावरण असं उपक्रम राबवल्यामुळं निर्माण झालेलं आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी गावचे उपसरपंच देखील आहेत। साहेब, काय सांगाल, हा निर्णय घेतला, आज पारित पण झाला, त्याचा ठराव झाला, काय प्रतिक्रिया असणार आहे? ग्रामपंचायत अर्जुननगर मध्ये सर्व ग्रामस्थांनी ठरावात मंजूर केला की नवरा नवरीच्या लग्नाची तारीख लग्नपत्रिकेमध्ये छापणे हे बंधनकारक केले आणि इथून पुढेही बालविवाह होण्यास प्रतिबंध कारवाई होईल असं सांगितलं। आपल्याला काय सांगाल? अर्जुननगर ग्रामपंचायतीने जो घेतलेला निर्णय तो अतिशय योग्य असून ह्या ग्रामपंचायतीचा राज्यभरातल्या ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीनं असा ठराव करून ही जी अर्जुननगरने घेतलेले निर्णय किंवा लग्नपत्रिकेत नवरा नवरीची अगर मुला मुलीची जन्मतारीख छापणं बंधनकारक आहे, ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावातल्या कार्यात हे म्हणजे अंमलबजावणी झाली पाहिजे। गावाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व ग्रामस्थ सहभागी अगर समर्थन अर्थ दिले। तुम्हाला काय सांगाल? आज या ग्रामपंचायतीने जी निर्णय घेतलाय त्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण असा विषय आहे की जन्मतारीख जर टाकली तर त्यांना कंपल्सरी जन्मतारीख ही आधार कार्ड जन्माच्या दाखल्यावरचीच टाकावी लागणार आहे। जर 18च्या आतील जर असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट काढताना अडचण येते, त्याचबरोबर दाखला तुमचं आधार कार्ड काढताना अडचण येते। तर हा परत नंतरही त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। जर त्यांच्याकडे आधार कार्ड जर तुम्हाला जर जन्मतारीख 18च्या पुढे असेल तर आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट ह्या टेक्निकल अडचणी कसल्याच येणार नाहीत परत।
त्यामुळे हा निर्णय एकदम योग्य आणि चांगला घेतलेला आहे ग्रामपंचायत. नक्कीच आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर हे गाव जे आहे ते या निर्णयामुळं एक महाराष्ट्रापुढं रोड मॉडेल देखील होऊ शकतं. याच पार्श्वभूमीवर अर्जुन नगरमधील ग्रामस्थांनी जे आहे ते या निर्णयाचं कौतुक केलं आहे व ग्रामस्थांनी देखील प्रशासनासाठी या निर्णयाबाबत देखील प्रोत्साहन देत जे आहे ते त्यांना या निर्णयाची मंजुरी देखील या ग्रामसभेमध्ये देखील घेण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे ते या निर्णयाची जो आम्ही निर्णय घेतला तो संपूर्ण महाराष्ट्राबादेतील ग्रामपंचायतने निर्णय घ्यावा असं देखील या ग्रामस्थांनी यावेळी प्रतिक्रिया दिली असून नक्कीच अर्जुन नगर ग्रामपंचायत ही सध्या महाराष्ट्रामध्ये या निर्णयामुळे एक चर्चेचा विषय बनलेली पाहायला मिळते. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.